जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, मला हे विचारायचं होतं की म्हणजे मी ना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला म्हणजे स्कूलमध्ये होते तेव्हा स्कूलमध्ये आणि आता कॉलेजमध्ये आहे तर कॉलेजमध्येही. काय नाव आहे तुमचं? काय नाव? सुनैना. म्हणजे स्कूलमध्ये होते तेव्हा स्कूलमध्ये आणि आता कॉलेजमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला एकटेपणा जाणवत राहतो. म्हणजे सगळे मित्रमैत्रिणी बरोबर असतानाही एकटेपणा जाणवत असतो. हे अहंकाराचं स्वरूप आहे. इन्सिक्युरिटी त्याला फील होते, कारण त्याची अपेक्षा असते की मला सगळ्यांनी ओव्हर अटेन्शन द्यावं, लक्ष द्यावं, माझ्याकडे लक्ष आणि प्रेम द्यावं. माझ्याशिवाय कोणाच्याही प्रती जास्त लक्ष नको, माझ्यावरच जास्त लक्ष केंद्रित करावं. ती अहंकाराची भूक आहे आणि तो जेवढा अहंकार मोठा असतो त्याची भूक वाढत जाते. लग्नानंतरही नवऱ्याबाबत एवढा पॉझेसिव्हनेस असतो, तू माझंच ऐकायला पाहिजे, तुझ्या आईचं ऐकतोस, तू माझं नाही ऐकत, माझ्यासोबत संबंध नाही ठेवायचे, 100% माझा असला पाहिजेस, अशी अपेक्षा असते त्यांची. मग हेच त्यावर एकच सोल्युशन आहे की अहंकाराची भूक आहे. समजा अहंकाराला हवं ते पाहिजे, त्याला काहीतरी आधार पाहिजे आणि आत्मज्ञानानं तो तुटू शकतो. त्या सुनैनाला सांगायचं, मी तुझ्यासोबत आहे, तू बाहेरून कोणाची मदत आणि प्रेम घ्यायला जाशील कुठेही मिळणार नाही, शुद्धात्म्याकडूनच मिळेल, तिथूनच घे. तर ज्ञानानंतर ही दृष्टी मिळेल आणि वेगळेपणाची जागृती सुरू होईल आणि स्वतःच्या आत्म्याकडून घेईल, बाहेर कोणाचाही आधार घेणारच नाही. तेव्हा मग हा मोह तुटेल. मोहच एक प्रकारचा आहे आणि त्यातूनच सगळं रागद्वेष, अभाव, तिरस्कार, वैरभावापर्यंत जाऊ शकतं. त्यापासून परावृत होण्यासाठीच ज्ञानाची गरज आहे. ज्ञानात राहिल्यामुळे या मोहाला तडा जातो. माझं कोण आहे, माझं काय आहे, सगळं समजायला लागतं की शुद्धात्माच माझं स्वरूप आहे. बाहेर कोणी, सगळे व्यवहार हिशोबाचे आहेत, हिशोब पूर्ण करून सुटायचं आहे. राम बहादूर राजपूत. बोला. आमचा प्रश्न हा आहे की अपत्याचा जन्म आईवडिलाच्या कर्माच्या आधारे होतो ना? जर याचं उत्तर हा असेल तर काय मूल एवढ्या आजाराने पीडित होतो तेव्हा काय आईवडिलांची जबाबदारी असते? खरी गोष्ट तर ही आहे की स्वतःच स्वतःच्या कर्माला जबाबदार असतात, आई वडील नाही. स्वतःच्या कर्माच्या आधारे आई वडील म्हणजे काही हिशोब असेल रागद्वेषाचा तर तेच आई वडील लाभतात. पण जन्मापासून मृत्यूपर्यंत स्वतः जे काही भोगत असतो स्वतःच्याच कर्माने स्वतःच भोगत असतो. आई वडील जबाबदार नसतात. कधी तर मुलगा, आई वडील संतांसारखे असतात, मुलगा क्रोधी असतो, चोर निपजतो, किंवा मग आई वडील चोरटे असतात पण मुलगा संतांसारखा असतो. हे कसं होऊ शकतं? ह्यात खरी गोष्ट अशी आहे की स्वतःचीच कर्म स्वतःच भोगतो. आई वडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी आई वडिलांची नाही. हां, आई वडील निमित्त आहेत. जसं रोपटं असेल, मुगाचे दाणे पेरले तर मुगाच्याच शेंगा येतील त्याला, आणि तूर पेरली तर तूरच येईल, गहू पेरले तर गहू येतील. आणि या तिन्हींची शेती करणारा, जो हे पीक उगवणारा एकच माणूस आहे. पण ह्यामधून गहू उगवेल, त्यातून मूग उगवेल, यातून तूर उगवेल. तरी ह्या तिघांना खाणं पिणं देणं म्हणजे खत घालणं, पाणी देणं, जमीन, सगळं ते सगळ्यांना सारखंच मिळते आहेत. तरी वेगवेगळं का? तर बीजं वेगवेगळी आहेत. बीजानुसार फळं येतात. बीज सडलं असेल तर फळही सडलेलं येणार. त्याच्या वागण्यात आईवडिलांचा दोष नाही आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. आशा खेरा, दिल्ली. दीपक भाई, साक्षी भावात आणि ज्ञाताद्रष्टा राहण्यात काय फरक आहे? आपण कसे जास्तीत जास्त वेळ ज्ञाताद्रष्टात राहू शकतो? हा साक्षीभाव तर मीच आशा आहे केल्यामुळे अहंकाराने होतो की बाबा शरीरात काय विचार, मनात काय विचार येतात, शरीरात काय वेदना होतात, सगळं जाणायचं आहे. मी बस जाणतो आहे, पण साक्षीभावाने. बुद्धीने आणि अहंकार स्वतः साक्षीभावात राहतो आणि अहंकार समाप्त झाला आणि ज्ञान मिळालं आत्मसाक्षात्काराचं की ज्ञाताद्रष्टा राहू शकतो. मग ज्ञानानंतर राहू शकतो. तेव्हा आशा काय करते? तिला जाणणारा, बघणारा म्हणजे अहंकारालाही ज्ञेय स्वरूपात बघतो आणि स्वयंज्ञाता ते आत्म्याचं स्वरूप आहे. आणि देहाला, मनाला, वाणीला जाणतो, बुद्धीला थोडंसं जाणतो, तो अहंकार आहे. साक्षीभावाने राहतो. आणि हे असं जास्त वेळ राहण्याचा उपाय 5 आज्ञांमध्ये राहा. मग 5 आज्ञांचं फळ ज्ञाताद्रष्टा येईल, जागृतीचं फळ ज्ञाताद्रष्टा येईल. 5 आज्ञात राहण्याची शक्ती द्या दीपक भाई. नमस्कार. दिनेश शर्मा. पूज्यश्री, जसा हिंदू धर्म आहे, जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, यात कर्माचा सिद्धांत आणि पूर्वजन्माच्या गोष्टी सांगितल्यात. पण इतर जे वेगळे धर्म आहेत त्यात असं काही मानत नाहीत लोक.
तर मग काय त्यांना लागू नाही होत्या गोष्टी? त्यांना ते त्यांच्या लक्षात येत नाही, पण मान्य आहे त्यांना अनुभव येत नाही, पण बिलीफमध्ये आहे त्यांच्या. बघा, ख्रिश्चन म्हणतात ना, डे ऑफ जजमेंट येईल, खुदा किंवा गॉड तुम्हाला शिक्षा देईल तुमच्या अपराधांची. म्हणजे डे ऑफ जजमेंट म्हणजे एखादा दिवस येईल, म्हणजे आपण म्हणतो ना की नाही, जन्मानंतर मृत्यूनंतर लगेच जन्म नवा मिळेल. कयामतच्या दिवशी मुसलमान धर्मात म्हटलं गेलं आहे की कयामतचा दिवस येईल तेव्हा जन्नत आणि जहन्नममध्ये खुदा पाठवेल. तसं आपण म्हणतो जन्मानंतर मृत्यूनंतर त्वरित जन्म होतो, नरकगती, जनावरगती, देवगती, मनुष्यगती. म्हणजे तेच तर आहे ना, लकी अनलकी, तकदीर तदबीर त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे कशा प्रकारे हा पुनर्जन्म होतो. बाकी शब्द तर आहेत त्यांच्याकडे, पण हा डेव्हलपमेंटचा पुढचा धर्म आहे, त्यातून पुनर्जन्म समजू शकतो हिंदुस्थानात. म्हणजे या धर्मामध्ये आहे ही बाब, धर्माच्या सिद्धांताच्या साऱ्या गोष्टी आहेत, त्यांना लागू तर होतातच. जय सच्चिदानंद. बोला. मी सुनील हिसाद. या ज्ञानचक्षुविषयी कसे जाणून घ्यायचे? अर्जुन म्हणजे एकाग्र होता आणि कृष्ण भगवान त्यांच्या सोबत असताना सुद्धा जोपर्यंत कृष्णांची मर्जी होत नाही, जोपर्यंत अर्जुन त्यांना आपला नातेवाईक समजतच होता, जोपर्यंत कृष्णाने त्याला ज्ञानचक्षु दिले नाहीत तोपर्यंत तो कृष्णाला भगवंत नाही समजत. तर मग आपल्यासारख्या व्यक्तींसाठी जे कित्येकदा क्रोधात भटकत राहतात किंवा कधीकधी कामात, दुकानाच्या धंद्यात, कुठेही व्यापारात कुठेतरी भटकत राहतात, आपल्यासाठी ज्ञानचक्षु कसे प्राप्त होतील? ते तर ज्ञानविधीत नीटपणे मिळतात. तेव्हा तो तयारी नव्हता झाला, तुम्ही तर तयार होऊन आला आहेत. थँक्यू. ज्ञानविधी घेण्यासाठीच आला आहात फक्त, तेव्हा मिळेलच तुम्हाला. दिव्य चक्षुही लाभतील आणि त्याच्या पुढच्याही खूप गोष्टी मिळतील. थँक्यू. हां. आशा मेरठहून. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की जर आपण चुका केल्या आणि चुका केल्यानंतर जर प्रतिक्रमणही केले असेल, पण ती चूक आपल्याला पुन्हा पुन्हा आठवत असेल, तर आपण काय करायला पाहिजे? ती आपल्या प्रतिक्रमणाने धुतली जाते की नाही धुतली जाते? नाही, धुतली तर जाईल, पण कांद्याला बघा किती लेयर्स असतात. एक काढला तर दुसरा असतो, दुसरा काढला तर तिसरा असतो. दोष ही लेयर्स सारखेच आहेत, म्हणून प्रतिक्रमण करत राहायचं पुन्हा पुन्हा. तीव्रता त्याची नक्कीच कमी होत जाईल, लेयर्स कमी होतील. आणि 50 झाले असतील तर 50 वेळा प्रतिक्रमण करावं लागेल, 500 झाले असतील तर 500 वेळा प्रतिक्रमण करावं लागेल, पण शेवटी सुटून जातील ते दोष. आणि पूज्यश्री, म्हणजे माझं मन स्वच्छ आहे आणि जेव्हा मी समोर म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल चुकीचं काहीतरी दिसलं तर मी तोंडावरच सांगून टाकते, तर काय हे मी चुकीचं वागते? हां, दुसऱ्यांना दुःखवत असेल ते लोक म्हणतात का की तुम्ही आम्हाला सांगा? हां, मग तुम्ही फुकटचे सल्ले देण्याचा कोणता अधिकार नाही आहे तुम्हाला. म्हणजे मी बोलायला नको असं? दुसऱ्यांना दुःख होणार नाही असं सांगा. वाईट वाटत असेल तर बोलू नका. मनात येतच ना अशी भावना पुन्हा मनात येत नाही. तुमचा अहंकार एक प्रकारचा, मला चुकीचं नाही चालत कधी, जरा खोटं असेल तरी मी मुळापासून उपटून टाकेन, एक प्रकारचा अहंकारच आहे. आणि स्वतः खोटेपणातच वावरतात, रॉंग बिलीफमध्ये राहतात. तर मग तो काय दुसऱ्यांना दुःख देण्याचा अधिकार नाही आहे आपल्याला. दुसऱ्यांना दुःख नाही द्यायचं. हां, त्यांना विनंती करून बघा की मी तुम्हाला सांगते हे चुकीचं वाटतंय, तुमचं बोलणं जरुरीचं नाही तर मौनात राहा. ठीक आहे पूज्यश्री. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. अजित सिंग, दिल्लीहून. बोला. परमात्मा आणि त्याचा प्रतिष्ठित आत्मा वगैरे याच्याविषयी जरा मला काहीतरी सांगा. आता मी अजित सिंग आहे म्हणताय तर ती अज्ञानता आहे, त्यामुळे मीच अजित सिंग पक्क म्हणणं आहे का? तर त्या अज्ञानतेत त्याचं कर्म बांधणाऱ्याला अहंकार म्हटलं जातं. आणि मी अजित सिंग आहे मानल्यामुळे मला हे हवं, एक बायको हवी, 2 मुलं हवीत, एखादी फॅक्टरी असावी, बिझनेस असावा, एवढा जे मागता त्याचं बीज पेरता, दुसऱ्या जन्मात फळ येतं. तसं एक पुतळा तयार होईल आणि पुतळ्याची बायको येईल, त्याला मुलं होतील, बिझनेस असेल, सगळं डिस्चार्जमध्ये. तो डिस्चार्ज प्रतिष्ठित आत्मा म्हटला जाईल, अहंकार. आणि त्याला मानतं की मीच आहे, माझी बायको, माझी मुलं, माझा बिझनेस. तेव्हा पुन्हा कॉजेस नवीन पेरतात. जे अज्ञानतेमुळे जे काही मिळालं आहे त्याला मीच केलं, मी आहे मानतो.
खरं तर ते जे मिळालं आहे ते डिस्चार्ज कर्म आहे. त्यामुळे डिस्चार्ज कर्म भोगणाऱ्याला डिस्चार्ज अहंकार म्हटलं जातं, त्याला प्रतिष्ठित आत्मा म्हटलं जातं, डिस्चार्ज प्रतिष्ठित आत्मा. आणि चार्ज मी आहे मानताय, तो चार्ज, तो अहंकार, तो व्यवहार आत्मा म्हणजे जिवंत अहंकार असा म्हटला जातो. हा मुर्दाड अहंकार, डिस्चार्ज अहंकार, हा जिवंत अहंकार. आता ज्ञान घेतल्यानंतर समजायला लागतं की अजित सिंग याहून वेगळा आहे, मी शुद्ध आत्मा आहे. तेव्हा मग हा जिवंत अहंकार निघून जाईल आणि जागृत आत्मा ते पद सुरू होईल. आता जेवढे तुम्ही 5 आज्ञांमध्ये राहाल तेवढी जागृत आत्म्याची अनुभव दशा वाढत जाईल आणि पूर्ण निरालंब दशा, दादाजींची निरालंब ॲब्सोल्यूट स्टेजला पोहोचले होते केवळ दशा, तर निरालंब स्थिती येईल तेव्हा परमात्मा दशा म्हटलं जाईल. समजतंय का ते? हो, प्रकृती आणि भावाचा एकत्र स्वभाव. बाबा नाही, बावा तर वेगळी प्रवृत्ती म्हणजे क्रोधमान मायालोभ आहे ना, त्याला बावा म्हटलं जाईल. अज्ञान दशेतली प्रकृती आणि तोच अहंकार, क्रोधमान मायालोभ ते बावामध्ये. जय सच्चिदानंद. पूज्य श्री जय सच्चिदानंद. बोला. आपल्या प्रवचनांमधून ऐकलंय की काय नाव आहे तुमचं? सरस्वती. सरस्वती, बोला. की प्रत्येक जीवाची एका इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत नॅचरल डेव्हलपमेंट होते. एका इंद्रियापासून हा पंचेंद्रियांपर्यंत नॅचरल डेव्हलपमेंट त्यात होते. काही अहंकार नसतो. नाही, नसतो. असं का होतं की एकाच योनीतले प्राणी काही शांत स्वभावाचे असतात तर काही हल्लेखोर प्रवृत्तीचे असतात? ती तर सहज प्रकृती आहे, त्यामध्ये कर्ताभाव नाही आहे. प्रकृती म्हणजे काय की संयोगाच्या आधारे डेव्हलपमेंट होत असते. क्रोधमान मायालोभ तर आहेतच. जन्म म्हणजे एकेंद्रिय नाही, त्याच्याही आधी असतो. क्रोधमान मायालोभ तर भरून असतात. अहंकार असतो, विभाव असतो आणि डिस्चार्ज हळूहळू सहज डेव्हलप म्हणजे पंचेंद्रियांपर्यंत नॅचरल डेव्हलपमेंटने वरती येतात जातात. आवरणं तुटतात, वरती येतात जातात. तो भरलेला प्रकृतीचा माल. बघा, एखादं झाड आंब्याचं असेल तर गोड चव, लिंबाचं असेल तर आंबट, तरीही संयोगाधीनच आहे. सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सच्या आधारे असा डिस्चार्ज होतो. हळूहळू वेगवेगळ्या प्रकारची आवरणं तुटत 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 प्रकृती स्वभाव बाहेर खुला दिसतो, तोही डिस्चार्ज होऊन समाप्त होतो. मनुष्यात येईल तेव्हा अहंकार बुद्धी डेव्हलप होते. तिथवर नॅचरल डेव्हलपमेंट आहे. 4 संज्ञांनी हळूहळू जीवन चालू राहतं आणि वरती येत राहतं. आहार, मैथून, निद्रा, भय, हे जे दिसतं हिंसक भाव, शांत प्रकृती आहे, अटॅकिंग आहे, ते सगळा डिस्चार्जचाच पार्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारे डिस्चार्ज समाप्त होत 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 जीव वरती येतो. समजतंय आता? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. संदीप कुमार, लुधियानावरून. बोला. मला असं विचारायचं होतं की मी जेव्हा घरात असतो तेव्हा बायको आणि आईचं जेव्हा भांडण होत असताना मला खूप त्रास होत असतो आणि त्यांच्या भांडणाने एवढा जास्त त्रास होत असतो की मी भगवानांकडे ओढला जात असतो त्याच्यामुळे. पण जेव्हा त्यांचं भांडण संपतं तेव्हा मला भगवंतांचं स्मरणच नाही होत. काही हरकत नाही, पण त्यांचं भांडण मिटवण्याचा एकच उपाय आहे, सत्संगात दोघींनाही पाठवा. तुम्ही औषध कराल तर घरात औषध देत राहाल तर रोग वाढत जाईल. डॉक्टरकडे घेऊन यावं लागेल. आणि जास्त आजार बळावला असेल तर त्यांना ICUत ठेवतात पेशंटला, म्हणजे अशा शिबिरानं यावं लागेल. आणखी जास्त आजारी म्हणजे स्पेशल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं आणि रोग बळावू नये म्हणून ICUत ठेवतात. तसं WMHT एक स्पेशल प्रोग्राम आहे आमचा, भगिनींचं शिबिर, त्यात पाठवावं लागेल. तेव्हाच बऱ्या होतील. तुमच्याकडून बऱ्या नाही होणार. भांडणामुळे ना बायको डिप्रेशनमध्ये गेली होती जरा, पण आता अशी स्थिती नाही आहे की तुमच्या कृपेने सगळं ठीक आहे, भगवंताच्या कृपेने. आता इथे आल्यात का कोणी? नाही, बायको नाही आली आहे. आई आली आहेत? नाही, आई पण नाही आली. बायकोने सांगितलं होतं पण ती आली नाही. काही हरकत नाही. आता उद्या चान्स आहे. लुधियाना काय खूप दूर नाही आहे. बसमध्ये बसून यायचं दोघींनी एकत्र. भांडत आले तरी चालेल, पण यावं इकडे. आणि ज्ञान घेतलं ना की ज्ञानामुळे काय होतं की या भांडणाचं कारण काय, एवढी एक गोष्ट समजून घ्या. समोरच्याच्या चुका काढल्यामुळे भांडणं वाढतील आणि स्वतःच्या चुका बघितल्यामुळे, समोरच्याला निर्दोष बघितल्यामुळे भांडणं मिटतील. हीच अंतिम गोष्ट आहे. एकमेकांच्या चुका काढल्यामुळेच सगळी भांडणं सुरू झाली आहेत आणि ज्ञानप्रकाशामुळे स्वतःच्या चुका बघण्याची सुरुवात होते. हळूहळू सगळ्यावर उपाय सापडत जातो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री. बोला.
नोव्हेंबर 2016 मध्ये इथेच ज्ञान घेतलं होतं आपल्याकडून. काय नाव आहे तुमचं? सुरुची, गाझियाबाद. हं. आणि माझ्याकडून पूर्ण सिन्सिअरिटीने चालत होतं. पण जसं आपण म्हणता की पाऊस पडला की की जमिनीत गवत उगवतं, तसंच हे भाव बिघडत गेले आणि वाणी आणि विचाराचे दोष घडले. त्यासाठी मी क्षमा मागते. म्हणून प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करू इच्छिते. कारण 100% प्युरिटी राहिलं आणि एकावतारी मोक्षाचे जे लक्ष्य आहे त्यासाठी आपण कृपा करावी. बरोबर आहे. आणि फाईल्सचा समभावाने निकाल करत फाईल 1चाही निकाल करायचा आहे. भरलेला फाईल 1शी अटॅचमेंट आहे म्हणूनच तर चुका होत आहेत. हो, पण त्याचा हळूहळू समभावाने निकाल करत जायचं. बरोबर आहे. आणि पूज्यश्री अशी कृपा करा की प्रत्यक्ष सत्संग मिळावा. आणि गाडी शिकते तर माझ्या मनात नेहमी भावना अशी असते की कोणाला इजा होऊ नये. ते बरोबर आहे. पण आता वेगळं राहायचं आहे. आता फाईल 1 कडून व्यवहार होतोय ना, मी शुद्धात नाही. आपण आशीर्वाद द्यावा की एकावतारी मोक्ष. त्यासाठी 70% जास्त 5 आज्ञांमध्ये राहावं लागेल. जेवढे जास्त आज्ञांमध्ये राहाल 70% होऊनही जास्त एकावतारी नक्कीच बनाल. हां, थँक्यू. रमणदीप. जय सच्चिदानंद. पूज्यश्री. बोला सर, चिकट फाईल्सचा समभावाने निकाल कसा करायचा? त्या फाईल्स चिकट नाहीये, तुमचा चिकटपणा आहे रागद्वेषाचा. तुमचे रागद्वेष धुवायचे. ते धुतले तर मग हळूहळू नॉर्मॅलिटी ती येतच जाईल. आपल्याच अपेक्षा असतात, आपलाच मोह असतो, आपलाच द्वेष तो असतो, तो संपवून टाका. चिकट फाईल्सच्या निमित्ताने आपल्यात उत्पन्न होणाऱ्या क्रोध, मान, माया, लोभाला चेक करा आणि त्यामागे पुरुषार्थ करा. त्यांना धुवून टाका. 1-1 तास बसून प्रतिक्रमण करा चिकट फाईल्स. वेगाने रिझल्ट मिळेल तुम्हाला. 6-7 महिने झालेत, पण सर ज्ञान तर नाही घेतलं. ज्ञानाच्या गोष्टी ऐकत असतो, अंतरंगात आनंद तर आहेच, पण जेव्हा फाईल्स येतात आणि परिस्थिती येते त्यावेळी जागृती अगदी डाऊन होते. काही हरकत नाही. त्याचं काय की कर्म समाप्त करण्याआधीच मिळालेलं ज्ञान आहे. तर जागृती पुन्हा रिसेट करा. थोड्या वेळाने त्वरित येईल ना जागृती. मग लगेच नंतर धुवून टाका. रात्री झोपण्याच्या आधी आजचे सारे दोष धुवून टाकायचे. तेवढा पुरुषार्थ करा. रोजच्या रोज साफ करायचं. मग हळूहळू 2-3 वर्षात तुम्हाला अनुभव येईल की आता कर्मांचा जोरच नाही आहे, आपला जागृतीचा जोर वाढला आहे. हा उपाय आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. काय नाव आहे तुमचं? तानिया. हां. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की कित्येक वेळा विचार करते की क्रोध नाही करायचा. एक जागृतीही असते की क्रोध नाही आला पाहिजे, कोणाला वाईट नाही बोलायचं. पण तरीही आपल्या कर्माने किंवा कळत नाही दुसऱ्यांच्या कर्माने कदाचित क्रोध येतोच. दुसऱ्यांच्या कर्माने कधीच नाही येणार. हा बुद्धीचा आधार आहे. बुद्धी दुसऱ्यांना गुन्हेगार बघते, स्वतः निर्दोष, दुसरा गुन्हेगार. आपण असे शब्द बोललात म्हणून मला राग आला. पण तुम्हाला का आला? पाऊस पडला तर तुमचा कचरा का बाहेर पडला? म्हणजे कचरा होता त्यातच बीज होतं, तेच कचऱ्या बाहेर पडलं. नाही, एक गोष्ट तर ठरवूनच टाकायला हवी की कोणाचाही दोष नाहीये, आपलाच विकनेस आहे. आणि विकनेसच्या मागेही जसा पंखा फिरतो तेव्हा आपण पंखा बंद करायला जातो का रेग्युलेटर फिरवतो? रेग्युलेटर. इथेही आपल्या आचरणात काही होतात दोष, त्याच्या मागे बिलीफ आहे, हा अभिप्राय आहे. इथे आपल्यावर आपण क्रोध नाही करत कारण पूज्य आहोत त्यांच्याही. आणि शेजाऱ्यांची मुलगी असेल, तू इकडे नाही यायचंस, तू जा, मला शांतपणे लगेच रागावता. म्हणजे तिच्याप्रती अभिप्राय ही अशीच आहे, ही नॉटी आहे, त्रास देते, समजतच नाही हिला, मला डिस्टर्ब करते. म्हणजे तुमच्या अभिप्रायामुळे हा क्रोध येतो. म्हणून अभिप्राय चेंज करा. हळूहळू क्रोध कमी होतो, मग समाप्त होईल. आणि झाला तर माफी मागा. माझी इच्छा नाही आहे तरीही क्रोध आला आहे म्हणून आत्म्याकडे, शुद्धात्म्याकडे माफी मागा. हे शुद्धात्मा भगवान, मला मनापासून पश्चाताप होतोय, मला क्षमा करा, कोणालाही दुःख देऊ नये अशी मला शक्ती द्या. हळूहळू कमी होईल. थँक्यू. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, माझे असे होते ना की योग्य प्रकारे प्रतिक्रमण नाही होत. ध्यान इकडे तिकडे. अरे ध्यान इकडे, पण प्रतिक्रमण काय आहे की चुकांवरती पश्चाताप करायचा आहे. चुका शोधायच्या, प्रतिक्रमण तर आपोआप होईलच. म्हणजे असा क्रोध झाला, असे दोष पाहिले, इथे विकारी दृष्टी आहे, इथे अभाव झाला, इथे आक्षेप घेतला, आग्रह धरला, म्हणजे आपल्याच चुकांवरती माफी मागायची. जेव्हा आग्रह दोष बघाल तेव्हा त्याच वेळी ते कॉन्सन्ट्रेशन होईलच. मन भटकणार नाही, चित्त भटकणार नाही. तुम्हाला त्वरित कळेल काय चूक झाली. समोरच्यासाठी साधं इक्वेशन एवढंच ठेवायचं आहे
की समोरच्याला दुःख होताच तिथूनच पुन्हा सुरुवात करा, पुन्हा यायचं नाही. माझी चूक आहे, कोणालाही दुःख द्यायचंच नाही मला, मनाने किंवा वाणीने किंवा आचरणाने. तिथूनच माफी मागायची. हां, शक्ती मागा, जरूर स्थिरता वाढेल. काय? जय सच्चिदानंद. प्रेम जैन हिस्सार. बोला हो. बोला. नीलम दिल्ली. नाही, तुम्हीच आहात का? बोला. कामनांची पूर्ती आणि निवृत्ती कशी होईल? त्यावर 2 उपाय आहेत. एक तर हे समजून घ्यायला हवं, कामना कोणत्या कारणामुळे उत्पन्न होते, त्याची कारणं शोधा. काही मोह असतील, काही अटॅचमेंट असतील, काही भूक असेल, काही अपेक्षा असतील. काय हवं आहे तुम्हाला, ते कामनेचं कारण शोधा. त्यावर माफी आणि कामनेचं कारण फाइंड आउट करणं डिफिकल्ट आहे. तर त्यावर उपाय आहे की दादाजींची 2 पुस्तकं आहेत. समजेतून प्राप्त ब्रह्मचर्य. त्यात काही कंट्रोलच्या गोष्टी नाहीच आहेत, काही नवरा बायकोत काही भेद होईल अशा काही गोष्टी नाहीत. पण समजून घ्यायचे की वास्तव काय आहे, कुठून विषयविकार उत्पन्न झाले, त्याचं स्वरूप काय आहे. ही मोहदृष्टी आहे. त्याचं जसं आहे तसं समजत नाही स्वरूप विषयविकाराचं, म्हणून मोहाने भोगण्याची इच्छा उत्पन्न होतच राहते. जसं आहे तसं स्वरूप समजून घेतलं. या त्वचेचं आवरण काढून टाकलं तर कसं स्वरूप दिसेल? मोह वाटेल का तुम्हाला कधी? आकर्षण वाटेल? हे शरीर नाही, पोटच फाडलं तर आतडी बाहेर येतील, आणि आतडी जर फाडली तर काय दिसेल? मोह वाटेल. तरी ज्ञानींना अशी दृष्टी असते, कपड्यांशिवाय शरीरासारखी त्वचेशिवाय शरीर, सगळे स्पेअर पार्ट्स कापून टाकले तर कसं दिसेल? आरपार दिसेल. आणि शुद्धात्माही दिसेल की मूळ स्वरूपात स्वतः शुद्धात्मा आहे आणि देह स्वरूप असं आहे. म्हणजे हे जसं आहे तशी दृष्टी ठेवा, तेव्हा मोह संपेल. जीवनात दुःख येऊ नयेत त्याच्यासाठी काय काय करावं या लागेल? ज्ञानाची प्राप्ती करा. दुःख तर येतीलच, पण दुःखात समभाव राहील, समता राहील. तो पुरुषार्थ आहे मनुष्याचा. सुखदुःख तर पूर्वातील कर्माचं पापकर्म, पापपुण्याचं फळ मिळणारच, पण समतेत राहायचं तो मनुष्याचा पुरुषार्थ आहे. तो मिळेल ज्ञानामुळे. ह्या वासना मनावर हावी होऊन जातात. हां, त्यासाठी सत्संगात येणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामुळे आत्म्याचं सुख मिळेल. म्हणजे जिलबी खाल्ली नाही का, इमरती असते ना, म्हणजे जिलबी खाल्ली तुम्ही, नंतर चहा प्यायला तर चहा गोड लागतो, मजा येईल का? चहा गोड लागेल. तसं आत्म्याचं सुख, सत्संगातून आत्म्याचं सुख मिळतं, आणि आत्म्याचं सुख मिळाल्यानंतर भौतिक सुखाचा मोह संपून जातो. जय सच्चिदानंद. माझा प्रश्न असा आहे की इमान आणि ज्ञानात काय अंतर आहे? ज्ञान तर खूपच वेगळी गोष्ट आहे. इमान हे हृदयातून येतं की बाबा इमानदारीने राहतो माणूस, त्याची नियत चांगली आहे म्हणून त्याला निष्ठावान म्हणतात, हार्ट. पण ज्ञान तर हार्टच्या वरचं आहे. अविनाशीचा साक्षात्कार करवतं ते ज्ञान आहे. आणि या संसारात व्यवहार शुद्धीसाठी इमान आहे. निष्ठेमुळे व्यवहार शुद्ध राहतात, नीती, प्रामाणिकपणा. त्यामुळे त्याला संसारात सुखशांती लाभते, संपत्ती मिळते, आणि ज्ञानामुळे मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो. मी बोला. श्यामलाल, पथेरिया जिल्ह्यातून, मध्य प्रदेश. हां, बोला ना. माझा प्रश्न हा आहे, भगवान कसे आहेत, कुठे राहतात, त्यांचे निवास कुठे आहे, कसे दिसतात, ते दर्शन केव्हा होईल मला? जोपर्यंत अज्ञानता आहे तोपर्यंत बाहेर मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये किंवा नामस्मरण करतात ना, त्यात आहे. जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा समजतं की भगवंत स्वतःच्या अंतरंगात आहेत. दादाजींनी हेच सांगितलं. त्यांना 1958 ज्ञान मिळालं तेव्हा स्वतःच म्हणायचं, मी भगवान शोधत होतो, कुठे आहेत, कसे आहेत, माझ्याच अंतरंगात प्रकट झाले. अंतरंगातील आत्मा तोच भगवंत आहे, तोच परमात्मा आहे, आणि ज्ञानस्वरूप आहे, प्रकाश स्वरूप. एखादी क्रियास्वरूप नाही आहे. ज्योती म्हणजे अशी दिव्याची ज्योत नाही आहे. ज्ञान केवळ ज्ञानस्वरूप. ते सूक्ष्मतम आहेत. दगडांच्या भिंतींच्याही आरपार, पर्वतांच्याही आरपार निघून जातील, अग्नीतूनही आरपार जातील तरी जळणार नाहीत, असे सूक्ष्मतम आहेत आणि ज्ञानस्वरूप आहेत. क्रिया ती तर जडतत्वाची आहे, आणि ज्ञानस्वरूप आत्मा आहे, प्रकाशस्वरूप, अमूर्त आहे, बघणारे जाणणारे स्वरूप आहे ते. आणि प्रत्येक जीवमात्राच्या अंतरंगात तोच आत्मा आहे. आणि सांगायचं तर झोपेत स्वप्न पडतात ना, तेव्हा स्वप्नाच्या वेळी जाणलं कोणी स्वप्न पडलं आहे, आपण तर झोपलो होतो. तो प्रकाश आहे. त्याच्याच उपस्थितीत आपण जाणू शकतो, समजू शकतो, सगळं पाहू शकतो, सगळं समजू शकतो, ऐकू शकतो, बघू शकतो. सगळ्यात त्याची हजेरी आहे. म्हणजे प्रकाश असेल हजर तर मी वाचू शकतो. कुठे कुठे आपण उभे आहात ते बघू शकतो, कारण प्रकाशाची उपस्थिती. या उपस्थितीसारखा प्रकाशाचा आधार आहे भगवंतांचा.
बाकी जो व्यवहार जे कार्य होत आहे ते तर बुद्धी अहंकाराने. त्यात भगवंतांची हजेरी म्हणजे भगवंतांविषयी अज्ञानात आहे तोपर्यंत अहंकार उभा ठाकलाय. बुद्धी आणि बुद्धीने संसार व्यवहार चालतो. अज्ञानता निघून गेली की मग हळूहळू भगवंतांच्या सोबत अभेद्य होऊन जाल, बुद्धी अहंकार डिझॉल्व्ह होत जाईल. थोडे सामायिक आणि प्रतिक्रमणाविषयी जरा समजवा. हां, जर कोणाला दुःख पोचवलं तर त्याला दोष म्हणतात. त्याच्याप्रती माफी मागणं हेच प्रतिक्रमण आहे. आणि कोणत्या कारणाने दिलं गेलं दुःख ते तुम्ही चेक करायचं आहे. तुमचा आग्रह होता, अपेक्षा होती, अभिप्राय होता, कोणत्या कारणाने तुम्ही दुःख दिलं अशा प्रकारे, तर ते पाहणं त्याला सामायिक म्हणतात. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.